प्रतिसाद दिला नाही तर दर अर्ध्या तासाला इथं कपडे उतरले जातील. मागील 75 वर्षात ज्या पद्धतीनं शासनानं वेगवेगळे आदेश काढून आम्हाला नागवं करण्याचं काम केलंय ते प्रत्यक्ष आम्ही या ठिकाणी आता नागवं होऊनच दाखवायची वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही जर यांनी पत्र नाही दिलं तर आतापासून प्रत्येक अर्ध्या तासाला आम्ही आमच्या अंगावरची सर्व कपडे प्रत्येक वेळेस आरक्षण द्या म्हणून द्यायला पाहिजे ना दादा. पत्र दादा मन लावून मतदान केलंय मराठा समाजानं, तुम्हाला मन लावून मतदान केलंय, 1 रुपया न घेता. हा मतदान मन लावून केलंय, तुम्हाला 3-3 लाखांना निवडून येताव. ही ताटमानेनं जी तुम्ही सांगताव ना आज, त्यात मराठा समाजाचा खूप मोठा सहभाग आहे या गोष्टीत. तुमच्या निवडून येण्यासाठी मराठा समाजाचा खूप मोठा सहभाग आहे दादा. हा तुम्ही जे सांगता नाही दादा, आहे बघा, तुम्ही आम्हाला ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळावं ह्याचा पाठिंबा असं पत्र तुम्ही द्यावं आम्हाला. आम्ही म्हणतच नाही दादा, प्रश्न इथं कामाचा, तुम्ही काम करत नाही आम्ही म्हणतच नाही दादा. आजच्या घडीला फक्त आम्हाला 2च विषय महत्वाचे आहेत की ओबीसी मधून आरक्षणाचं तुमचं पाठिंब्याचं पत्र आम्हाला मिळेल का नाही. आम्हाला ते मुख्यमंत्री काय म्हणले, उपमुख्यमंत्री काय म्हणले, त्या विरोध सत्ताधाऱ्यांशी आम्हाला काय घेणं देणं नाही. विरोधकांची भूमिका ती म्हणतात ना, तर तुम्ही भूमिका द्या आम्हाला रिटर्न मध्ये. बाबा माझं ओबीसी मधून आरक्षणाला पाठिंबा आहे. हॅलो दादा. सगळे अधिकार राज्यातलं सरकार असू द्या, केंद्रातलं सरकार असू द्या, कुणाला असतील अधिकार निर्णय घ्यायचे. आपली सुद्धा मागणी आपण कुणा करतो. विरोधकाला बी बोललो तर कुणीच गेलं नाही. दादा विरोधकाला बोलवलं होतं त्यावेळेस पण तुम्ही गेलो नाही. 2 वेळेस तुमची मी बाईट ऐकली, त्यावेळेस तुम्ही 50%च्या वरनच म्हणता तुम्ही. तसंच म्हणते मग तुमची आम्ही कशी भूमिका मान्य करायची बाबा. तुमची खरंच 50%च्या आतली भूमिका मान्य आहे तुम्हाला. तुम्ही द्या ना पत्र आम्हाला. तुमच्या पत्रावर आम्हाला विश्वास आहे. तुम्हाला दादा 50%च्या जास्त 50%पेक्षा जास्त जरी आज तुमची जी भूमिका आहे ती पत्र द्या आम्हाला. तुमची जे भूमिका आहे ती पत्र द्या. मराठीच्या विरोधातली भूमिका द्या, आमच्या बाजूची भूमिका द्या. जे असेल ते तुम्हाला जे वाटतंय ते द्या. आता दादा तुम्ही काल तुम्ही धनगर बांधवांना पत्र दिलं एसटी मधून आरक्षणाचं. धनगर बांधवाला 100% नाही 1000% एसटी मधूनच आरक्षण मिळालं पाहिजे. दादा तुम्ही काल एसटी मधून आरक्षण द्यावं म्हटलं धनगर बांधवांना. 100% नाही 1000% आम्ही सहमत आहोत, त्यांना दिलंच पाहिजे. पण तुम्ही तशी एसटी हो ना, मग आम्ही आमचा पाठिंबाच आहे की त्याला. एसटी मधून आहे ना आमचा पाठिंबा. पण तुम्ही एसटी मतदान आपल्या इथं मतदार नाहीत म्हणून तुम्ही उघड देता, ओबीसी मतदार आहेत म्हणून तुम्ही देत नाही असा अर्थ होतो का. विषय नाही, त्याच्यातली वस्तुस्थिती माहिती घ्या तुम्ही आणि त्याच्यामुळे त्यांना बाहेर काढलं ही वस्तुस्थिती आहे. हो दादा, मग आपल्याला बाहेर काढलं नाही का दादा कुणबी मधून. आपल्याला त्यावेळेस 1994 साली बाहेर काढलं नाही का. आपल्या हक्काचं 16% दिलं नाही का. आपल्याला हक्कलंच की बाहेर लात मारून काढल्यासारखं झालं की त्यावेळेस दादा. आणि राहिला प्रश्न धनगर बांधवांचा, 1000% आम्ही त्यांच्यासाठी सुद्धा रस्त्यावर तेवढ्याच तीव्रतेने उतरू. त्यांना एसटी मधूनच आरक्षण मिळालं पाहिजे. आमचं कुठं दुमत नाही. पण तुम्ही आमची पण अशी स्पष्ट भूमिका घ्या आमच्यासाठी की बाबा द्या आहे ना ओबीसी मधून आरक्षण म्हणून 50%च्या आत. त्यांची जी भूमिका आहे ती साहेब पत्राद्वारे द्या म्हणावं. विरोधातली असू द्या आमच्या. मराठा समाजातला एकही बांधव वंचित राहणे अशा पद्धतीची जी बी कुठली भूमिका घेईल सरकार त्याला माझा पाठिंबा आहे. दादा आता सरकार तर भूमिका घेतंय वेगळं 10% आरक्षण देऊन घेतंय, मग त्याला त्यांचा पाठिंबा आहे का तुमचा. माझं म्हणणं ऐकलं का तुम्ही. ऐकलं ना तुम्ही. सरकारवर लागताय, सरकार तुमच्यावर लागताय. आरक्षणापासून नाही दादा. तुमची भूमिका ओबीसीतून आरक्षणापासून वंचित राहणार नाही अशी पाहिजे दादा. पत्र द्या म्हणा पाठिंब्याचं फक्त. तुम्ही फक्त नाही दादा ओबीसीतून आरक्षणाचं पत्र द्या. हा ओके ठीक आहे. हा ठीक आहे.